कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, इनफ। ज्या मुलीचा चेहरा बघायचा नाही मला, तिची तू सेवा करायला सांगतेस मला? तू मुलगी मुलगी काय बोलतोयस अभिराम? लीला नाव आहे तिचं, बायको आहे तुझी। त्या नात्याला मी मानत नाही। बघ एनिवे, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये। मी आता डिनर करायला चाललोय आणि तूही माझ्याबरोबर चल। आय नो तूही काही खाल्लं नसशीलच, कारण की तूच तिला उपवास करायला सांगितला होतास, त्यामुळे तुझ्या पोटात पण काही अन्न गेलेलं नसणारच आहे। बघ आई, औषधं घ्यायची तुला, त्याच्यावर नो कॉम्प्रोमाइज, तुला सांगितलं होतं ना। लेट्स गो। लीलाचं काय? तिनं तुझ्यासाठी उपवास केला ना, म्हणून तिची अशी अवस्था आहे। मी सांगितलं होतं तिला हा मूर्खपणा करायला। ज्या नात्याला काही अर्थच नाही, त्या नात्यासाठी उपवास करायचा, इट्स कम्प्लीट नॉनसेन्स। काय अभिराम? तू का असतेस आता? असू नये तर काय करू? तू आत्ताच म्हणालास ना, लीलानं तुझ्यासाठी उपवास करून मूर्खपणा केला। तू वेगळं काय केलंयस? म्हणजे? तू आत्ताच म्हणालास ना, सकाळपासून तूही काही खाल्लेलं नाहीयेस। हे तुमच्यासाठी। तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, हे ज्यूस तुम्हाला आता प्यावंच लागेल। गेली 2 दिवस काय खाल्लं नाही। सेकंड फ्लोर वरती लंच अरेंज केलंय, तोपर्यंत हे घ्या। सॉरी, आय हॅव टू टेक दिस कॉल। हे बघ, मी त्या मला माहित आहे अभिराम, माहित आहे मला, तू हे स्वतःहून नाही केलंयस, पण देवानं तुझ्याकडनं उपवास करून घेतला। बघ अभिराम, बघ, देव आपल्याला प्रत्येक वेळेला संकेत देतोय। अंतराची जागा जर कोणी घेऊ शकत असेल तर ती फक्त आणि फक्त लीला आहे। तू मान्य कर अथवा नको करूस, पण आजपासून खऱ्या अर्थानं तुमच्या सहजीवनाला सुरुवात झालेली आहे। मॅडम, आपण रिसेप्शन करणार आहोत ना? म्हणजे न्यूजपेपर मध्ये रिसेप्शन बद्दल छापून आलंय म्हणून म्हटलं। माहिती आहे विश्वरूप, सगळे सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन्स, सगळ्यांना इन्व्हिटेशन गेलंय। सगळं मनाप्रमाणे झालं असतं तर आपण आनंदाने रिसेप्शनची तयारी केली असती, पण आता त्या लीलासाठी हे सगळं करायचं म्हणजे असो, करावं तर लागेलच। आपल्या इमेजचा प्रश्न आहे विश्वरूप। विश्वरूप, तुम्ही आधी जे आपलं ठरलं होतं त्याप्रमाणेच अरेंजमेंट्स करा। मी बोलते एजंटशी। काय विश्वरूप, तू कसली तयारी? रिसेप्शनची आजी। छान 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 करा तयारी। लीलाला मस्त सजवा तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही तिला मस्त तयार करा। अभिराम आणि लीलाची जोडी अगदी सुरेख दिसली पाहिजे, नाही का? तुम्ही रिसेप्शन मध्ये कार्यक्रमाच्या अगोदर तुमचा काही कार्यक्रम करणार आहात ना, त्याची प्रॅक्टिस अगदी जोरात सुरू ठेवा। सॉरी आजी, आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला परफॉर्म करायची इच्छा नाही। लक्ष्मी, आजी, आधी श्वेता आणि एजंटचं लग्न ठरलं होतं म्हणून आम्ही सगळं उत्साहाने बसवलं होतं, पण आता हो ना, मी आणि विराजने पण डान्स प्रॅक्टिस केली होती। नाही सरस्वती, तुम्ही दोघींनी एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं आपण त्या लीलासाठी करणार नाही आहोत, जहागीरदारांची इमेज जपण्यासाठी करणार आहोत। त्यामुळे आपली इच्छा असो अथवा नसो, जसं ठरलंय तसं सगळं करायचं।
आता यावर फार चर्चा नकोय. ते जे येतील नाश्ता करायला, चला तयारी करूया. चला आजी, आम्ही येतो. मावशी राहू दे, मी खाईन. असं कसं? खायला हवं तुला. बघ चेहरा बघ कसा सुकलाय तू. ए सोन्या, नवीन नवरी आहेस तू. छान सुंदर दिसायला हवं, प्रसन्न. कळलं का? अगं पण कळलं कळलं. कोरडं आहे ना. काय करू ग, घाई गडबड झाली ना. चटणी करायला वेळ नाही, दही घ्यायला विसरले. सरोजिनी, ते तुमच्याकडे लोणी आहे का? आहे ना दुर्गा? हो आणते ना आजी. असू दे तसं घेते. पिला घे घे घे. जावई बापू, अहो तुम्ही घ्या ना थालीपीठ. नाही, माझं ब्रेकफास्ट करून झालं. थँक्यू. थांबा, आले. हा घ्या ना. एका थालीपीठाने काय होतंय, घ्या. अहो कालिंदी ताई, तुम्ही थालीपीठ तुमच्या मुलीसाठी आणलेली ना? बरोबर, पण लेक लाडाची आणि जावई मानाचा. घ्या ना, घ्या घ्या, खा. जरा जास्तीच काम आहेत. मी माझ्या स्टडीमध्ये जाऊन काम करतो. ऐका ना, पण ते मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हा अहो कालिंदीताई, काय गरज आहे या सगळ्याची? लग्न झाल्यापासून जेव्हा जेव्हा तुम्ही इथे येताय तेव्हा तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी घेऊन येताय. असू द्या हो. माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या नवीन संसारासाठी मी आणलंय. कसं आहे, आता एजेंनी लीलाला स्वीकारलंय आणि वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झाली ना, तर 7 जन्म माझ्या लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्याने. अशा जावयाची थोडी हौस मौज लाड केलेच पाहिजे. अय्या, तुम्ही विसरलात की काय? अहो काल नाही का ते वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी लीला अशी पडली, तुम्ही तिला असं कवेत उचलून घेतलं. हा, आणि ते असं करताना तुम्ही फिरलात ना, अर्धी फेरी राहिली होती माझ्या लीलाची, ती तुमच्यामुळे पूर्ण झाली. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला मी हे आणले. तर तुमचा संसारही नीट मार्गी लागावा म्हणून काहीतरी आणलंय. हे बघा, कसं आहे हे ब्लँकेट, खास तुमच्यासाठी आणि लीलासाठी. कसं वाटलं डिझाईन? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.